गोंदवल्याची एक गोष्ट म्हणजे हरिपाठ. महाराजांच्या इच्छेनं तोही घडवून आणला. ज्यांनी हरिपाठ म्हणला, मी वरती उभा राहून ऐकत होतो, त्यांना नमस्कार, खरंच नमस्कार. कारण गोंदवल्याचा अनुभव का दिला? गोंदवलेला सकाळी ज्यावेळेला महिला भाजी चिरतात त्यावेळेला इतर गप्पा मारू नये, ज्याला आपण चहाड्या मराठीत म्हणतो, गॉसिप इंग्लिशमध्ये म्हणतो, ते टाळण्यासाठी हरिपाठ म्हणा. 45 मिनिटात हरिपाठाचे अभंग आणि इतर काहीतरी म्हणतात. किती छान म्हणतात. छान म्हणताना लक्ष हरीकडे असतं, ज्ञानदेवांच्याकडे असतं, तुकोबाकडे असतं, महाराजांकडे असतं. हात त्यांचा कधी कापत नाही. सुंदर भाजी चिरत असतात. तो एक दृश्य आहे. बघा मुद्दाहून. गोंदवल्याचे तुम्हाला हे वेबसाईट आहे, तिथे बघायला मिळेल. सगळ्या जणी बसलेल्या आहेत. उत्सवात तर 100-200 जणं बसतात. कशासाठी? चिरण्यासाठी. पण एका सुरात म्हणत असतात. त्या एका सुरात हरिपाठ तुम्ही सगळ्यांनी म्हणलात. मी 2दा पाठवलं, किती जणी म्हणतायत ते सांगा. म्हणजे एका सुरात होतं. नाही तर 6 जणी असतील तर 7 सूर निघाले असते. त्याच्यात गंमतच नसती. लक्षात ठेवा. खूप छान, खूप छान, खूप छान. म्हणून त्या सगळ्या भगिनींना, मातांना नमस्कार. गोंदवल्याचा अनुभव दिला. आणि हा कार्यक्रम कोणी ठरवला होता? महाराजांनी ठरवला होता. इट वॉज नॉट प्लॅन्ड. इट वॉज नॉट ऑन अवर कार्ड्स. कुठे होता? आमंत्रण पत्रिकेत काही नव्हता. हे कार्यक्रम महाराजांचे असतात. आत्ता प्रवचन काय ठरलेलं आहे? महाराजांची या केंद्रावर कृपादृष्टी आहे. याचे जे अनेक अनुभव येतात त्यातला हा एक अनुभव. म्हणून त्याचं स्वागत केलं पाहिजे. आत्ताच आपण बघितलं, शेवटचा दिवस, काही तासात हे वर्ष संपेल. हे वर्ष संपेल. अनेक वर्ष संपतात ना. पण वर्ष संपणं म्हणजे फक्त कॅलेंडरचं पान किंवा नवीन कॅलेंडर. आता पान नाही, महिना नाही संपला, नवीन कॅलेंडर. एवढाच भाग आहे का? म्हणजे भिंतीवरच्या त्या जागी आधीचं काढलं, नवीन कॅलेंडर लावलं नाही आहे. खूप बदल आपण घडवू शकतो. जाणीवपूर्वक, म्हणजे कॉन्शियसली. प्लॅनिंग फार करू नका. कारण कोविडनं दाखवलेलं आहे की राष्ट्राचं प्लॅनिंग खड्ड्यात जाऊ शकतं. सगळ्या जगातल्या राष्ट्रांच्या इकॉनॉमीज, सगळ्या जगातली ट्रॅव्हल एजन्सीज वगैरे केवढा प्रॉब्लेम निर्माण केला. प्लॅनिंग करायचं नाही असं नाही. उलट तुम्ही तरुण आहात. यू हॅव टू प्लॅन. बट डोंट थिंक दॅट युअर प्लॅन विल बी कॅरीड आउट. नाही, ती शक्ती आहे. त्या शक्तीला अर्पण करायचं. आम्ही नेहमीच म्हणतो, प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी. डू प्लॅन इट. सबमिट इट ॲट द फीट ऑफ युअर मास्टर. लेट हिम कॅरी आउट और वर्क आउट, इम्प्लिमेंट दॅट प्लॅन. आणि मग बघा काय गंमत येते जीवनात. मी प्लॅन केलं आहे त्याप्रमाणे घडलं पाहिजे. घडलं नाही तर मी अपसेट होतो. मी प्लॅन केलं आणि त्यांना अर्पण केलेलं त्यांना घडवू दे की मी निश्चिंत राहतो. हेच इथे येऊन शिकायचं आहे. निश्चिंत राहायला पाहिजे. आत्ता पण सुरुवातीला स्वतःशी बोललो म्हणजे इट वॉज ऑटो सजेशन. आपण जो आत्ता अभ्यास केला तो स्वयंसूचना. दुसऱ्याला मी सांगितलं हे कर, करू नकोस तर करतील असं नाही. पण ज्यावेळेला मी स्वतःला सुधारायचं ठरवतो, नो वन कॅन स्टॉप मी. अगदी लक्षात ठेवा. आपण काय सांगितलं? श्वास आत घेतो त्यावेळेला शक्ती मिळते. आणि हे विज्ञान आहे. श्वासावरच तर सगळं जीवन अवलंबून आहे. ऑक्सिहिमोग्लोबिन हे आपलं फ्युएल आहे शरीराचं. ते अगदी मेंदूपर्यंत वगैरे जातं, आपल्याला ॲक्टिव्ह ठेवतं. सगळ्या ॲक्टिव्हिटीज. ऑक्सिजन, हिमोग्लोबिन रक्तातलं फार महत्त्वाचं आहे. शक्ती मिळते प्रत्येक श्वासाबरोबर. श्वास बाहेर सोडताना आत काहीतरी प्रोसेसिंग घडतं की नाही. म्हणून श्वास घेतो त्यावेळेला साईड्स ऑफ द नॉस्ट्रिल्स, म्हणजे ज्या आपण म्हणतो ना, नाकपुड्याच्या कडा आहेत, थंड वाटतं. स्लाइटली कूल. यू फील इट. आत्ता आपल्याला वेळ नाही आहे, पण ज्यावेळेला मी सोडतो त्यावेळेला स्लाइटली वॉर्म. पुढे तर यू हॅव टू फील और जज और गेज, म्हणजे मोजला पाहिजे. टेम्परेचर डिफरन्स, काही टेम्परेचर डिफरन्स असेल, 0.001 सेंटीग्रेड असेल, परंतु आय फील इट. तिकडे सगळं लक्ष दिल्यामुळे दुसरं काहीच लक्षात राहत नाही. मन इकडे तिकडे भटकत नाही. सकाळी आपण सांगितलं होतं की महाराजांना आवडणारा गीतेतला श्लोक आहे, अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थ, म्हणजे अर्जुना अनुचिंतयन. सकाळी आपण जो श्लोक घेतला होता त्याच्यात ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं, तुकारामांनी हे सांगितलं, सगळ्यांनी. पण हा जो दास आहे
आपले महाराज ते काय सांगतात, चिंतन करा. नुसतं वाचन नको, आम्ही वाचनच करत नाही म्हणावं, काहीतरी ऐकतो त्याचं मनन करूया. की मनन म्हणजे मनात घोळवायचं, आणि चिंतन म्हणजे चित्तात चिंतन करायचं, डेप्थ आहे त्याला. पहिल्यांदा श्रवण ऐकलं, नंतर ते कानातून मनात गेलं. आपण मागे एक गोष्ट बघितली होती. एक मूर्तिकार आला राजाकडे आणि म्हणला, राजा तुझ्याकडून मला पुरस्कार म्हणजे बक्षीस नको आहे, मी पुरस्कार द्यायला आलेलो आहे. या 3 मूर्ती आहेत धातूच्या, आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट, म्हणजे त्या सर्व दृष्टीने अगदी सारख्या आहेत. एक मूर्ती माझी सगळ्यात जास्त प्रिय आहे, ती शोधून काढा. राजाने बघितलं, राणीने बघितलं, प्रधानाने बघितलं, इतर मंत्र्यांनी बघितलं, दरबारातल्या लोकांनी बघितलं, इतक्या सारख्या होत्या त्या मूर्ती. नाही, तो मूर्तिकार म्हणतो, मोठ्या आशेनं मी इथे आलो होतो की तुझ्या राज्यात काही विद्वान, विवेक, विचार करणारी मंडळी आहेत. नाहीत. त्यावेळेला प्रधानमंत्री म्हणतो, माझ्या आईकडे या मूर्ती पाठवल्यात तर चालेल का? काही हरकत नाही. एका सेवकाबरोबर त्या 3 मूर्ती, सोनाराला शेटीला वगैरे बोलवला. ते म्हणाले, धातू वगैरे सगळं सारखं आहे, वजन सारखं आहे, व्हॉल्यूम सारखं आहे, वॉटर डिस्प्लेस्ड म्हणजे पाणी गच्च भरतात, त्याच्यात मूर्ती टाकल्यानंतर जेवढं पाणी खाली टाकवं वॉटर डिस्प्लेस्ड, सेम व्हॉल्यूम, काहीच फरक नाही आहे. आईकडे पाठवलं. आई कुठल्या विद्यापीठाची पोस्ट ग्रॅज्युएट आहे? पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ विच युनिव्हर्सिटी? युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ. जीवनाच्या विद्यापीठाची ती PhD आहे. ती बघते वगैरे, स्वतःशी हसते, एक बारीक लहान वायर घेते. हे सगळे आपल्यासाठी आहेत फॉर 2026. पहिल्या मूर्तीला घेते, ती वायर या कानातून घालते, त्या कानातून बाहेर येते, मूर्ती बाजूला. आपण असं का की ऐकलं आणि सोडून दिलं, ऐकलं आणि सोडून दिलं, ऐकलं आणि सोडून दिलं? नाही. दुसऱ्या मूर्तीत घालते, कानातून गेल्यानंतर तोंडातून बाहेर येते ती वायर, या कानातून बाहेर येत नाही. ती मूर्ती ती बाजूला ठेवते. आपण जरा ऐकलं की विचार, मनन नाही आहे, थिंकिंग नाही आहे, कॉम्प्रिहेन्शन नाही आहे, कॉन्टिम्प्लेशन नाही आहे, रिफ्लेक्शन नाही आहे, मेडिटेशन नाही आहे. ह्या प्रोसेसेस आहेत आणि हे करायला काही लागत नाही. लक्षात ठेवा, अगरबत्ती लागत नाही किंवा पंचारत लागत नाही, हळद कुंकू काही लागत नाही. मी माझं शरीर आणि माझा श्वास, मग श्वासात आत असलेलं मन आणि बुद्धी, दॅट इज रिअल मी. माझे डोळे सुंदर आहेत, तो मी नाही आहे. माझ्यापेक्षा सुंदर असलेली व्यक्ती असेल, माझे विचार सुंदर आहेत, माझ्या कल्पना सुंदर आहेत, माझ्या भावना सुंदर आहेत, मी सुंदर आहे. आतली गोष्ट आहे सुंदर, ही दुसरी नाही आहे काय. तर तिसरी, कानातून घातलं, दुसऱ्या कानातून बाहेर आली नाही, तोंडातून बाहेर आली नाही, तिने हलवलं, ती अशी वरती डोक्यापर्यंत गेली, पुन्हा खाली आल्यानंतर पोटापर्यंत गेली. ही मूर्ती चांगली आहे. तिने ती मूर्ती दिली आणि बरोबर ती वायर बारकी जी होती तीही दिली की ह्याच्यामुळे मी जज केलेलं आहे. तो मूर्तिकारांची वायर बघितली आणि सांगितलं, माऊली धन्य आहे, त्यांना नमस्कार करा, मला हीच मूर्ती आवडते. कारण कानातून मनात आणि मनातून जीवनात हा तो प्रकार आहे. श्रवण फक्त कानाने करता येत नाही. हिअरिंग इज डन बाय द इयर्स, लिसनिंग इज डन बाय द इयर्स प्लस माइंड प्लस ब्रेन इंटेलेक्ट, त्याला श्रवण म्हणतात. श्रवण कानात सुरू होतं, मनात मध्य आहे त्याचा आणि जीवनात शेवट आहे. जोपर्यंत ऐकलेल्याप्रमाणे जीवनात बदल घडत नाही तोपर्यंत श्रवण अर्धवट आहे. अर्धवट श्रवणाला काही किंमत नाही आहे. तर ती मूर्ती काय आहे? ऐकलेलं पहिल्यांदा डोक्याकडे नेते, विचार करते, चिंतन मनन, आणि नंतर महत्त्वाचं आहे ते स्वतःच्या पोटात साठवते, हृदयात साठवते आणि त्याचा जीवनात उपयोग करते. ही मूर्ती चांगली आहे. हे घडलं पाहिजे आपल्या जीवनात 2026 साली. आणि दिस इज क्वांटिटेटिव्ह नाही आहे, क्वालिटेटिव्ह आहे. मला पगार इतका होता, इन्क्रिमेंट मिळालं, मी इतकी उडी मारत होतो, आता मोठी मारतो, 85% होते तर 90% मिळाले. काय क्वांटिटेटिव्ह? मग माझं वय इतकं होतं, यावेळेला इतकं झालं, माझा हा बड्डे तो बड्डे. क्वांटिटी इज इम्पॉर्टंट, क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट. म्हणून क्वांटिटेटिव्हली वी हॅव गॉट ऑर अर्नड मेनी थिंग्स इन 2025. वी हॅव लॉस्ट समथिंग क्वालिटेटिव्ह. माझा या वर्षीचा फोकस क्वालिटीवर असेल. मी कमी अभ्यास करेन. इट इज नॉट हाऊ मच यू स्टडी दॅट इज इम्पॉर्टंट, हाऊ यू स्टडी इज इम्पॉर्टंट. कसं जगलात, किती जगलात, 100 वर्ष जगलात, हाऊ लॉंग यू लिव्ह इज नॉट इम्पॉर्टंट, हाऊ डीप यू लिव्ह, हाऊ हाय यू लिव्ह इज इम्पॉर्टंट. खाली गेलं, डेप्थ भावनांची आहे,
आणि उंची विचारांची आहे. लेंथ अँड ब्रेथ म्हणजे कुत्रं मांजरंसुद्धा लेंथ अँड ब्रेथनीच जगतात की. माझ्या आणि त्याच्यात काय फरक आहे? आय हॅव टू अचीव दॅट डेप्थ ऑफ फिलिंग्स अँड इमोशन्स अँड हाईट ऑफ थॉट्स, आयडियाज. हे 2026 साली ठरवायला काय हरकत आहे हो? ठरवूया ना. ठरवलंच नाही तर काही घडणार नाही. ठरवलं घडलं नाही, ओके, मी माझ्या मनात ठेवलेलं आहे. डोंट अनाऊन्स इट पब्लिकली की मी हे ठरवलेलं आहे. आणि मग टेन्शन येतं. ते टार्गेट दिलं जातं आणि ते अचीव झालं नाही की टेन्शन येतं, आत्महत्या करतात. 5 जणांनी आत्महत्या केली बिट्स पेलानी गोवा. नाही ते ना तुम्हाला? कुणी टार्गेट्स ठरवले होते? टार्गेट्स इतर विद्यार्थी ठरवतात. अरे हा किती हुशार आहे, ते किती हुशार आहे, मी कुठेच नाही आहे. आणि माझ्या वडिलांनी जमीन विकून काही लाख रुपये भरून मला इथे ॲडमिशन घेतलेलं आहे. तो मुलगा ही एंड्स हिज लाईफ. फ्रस्ट्रेशन, कंपॅरिझन माझी आणि त्याच्याशी. एक माझा इथला चांगला क्लासेस नीटला आणि जे म्हणजे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झामिनेशनला घेणार आहे. मी विद्यार्थी त्याच्याकडे पाठवला. सर, ही हॅज गॉट 95%, बट देर इज नो नीट मटेरियल इन हिम अँड देर इज नो इंजिनिअरिंग सबस्टन्स इन हिम. सॉरी, आय कांट ॲडमिट. 95-96 मार्क्स म्हणजे काय? पाठांतराने मिळतात 12वीला मार्क्स. ॲप्लिकेशन आहे ना नीट म्हणजे. इफ यू वॉन्ट टू बी अ डॉक्टर, नीट अप्लाइड क्वेश्चन्स आर देअर. MCQ म्हणतो, पण MCQ व्हेरी डीप काढता येतात. आत्ता आपला तो विषय नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, उद्या काही तासांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. आणि आपण व्यावहारिक वर्ष म्हणतो. दिस इज प्रॅक्टिकल इयर. कारण आपल्या जीवनातले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, व्यवहार आहेत, ते 1 जानेवारी याच्याप्रमाणे पार पडतात सगळ्या जगात. एरवी आपलं वर्ष संसार पाडव्यापासून सुरू होतं. दिवाळीत एक पाडवा असतो, तेव्हापासून वर्ष सुरू होतं नॉर्थ इंडियामध्ये. ठीक आहे ना, पण सगळ्या जगाचं वर्ष सुरू होतं 1 जानेवारीला. म्हणून आमचंही सुरू होतं. आम्ही इथे जमतो का? कारण शिक्षण क्षेत्रातली बरीच मंडळी आहेत. विशेषतः पालकांच्या मुलांना सुट्टी असेल तर मुलांना कुठेतरी पाठवून पालक येऊ शकतात. आणि आपण नाही का आलात आत्ता? काही जण 6-7 दिवस येतात. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी, 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर वर्षांत, आणि 1 जानेवारी वर्षारंभ, बिगिनिंग ऑफ अ न्यू इयर. म्हणून उद्या आपण 8 वाजता आपला कार्यक्रम संपणार आहे. 9-10 वाजेपर्यंत घरी पोचलं की मला जवळजवळ पूर्ण 9वा दिवस मिळणार आहे ॲट माय होम. मला घरी मिळणार आहे. आणि मला जे काही ठरवलं आहे सुरुवात करायची. कशासाठी? इम्प्लिमेंट करणं, जीवनात आणण्यासाठी. वेळ नाही आहे आपल्याला, कुणालाच वेळ नाही आहे. वेळाबद्दल आपण किती बोललो. टाईम मॅनेजमेंट वगैरे म्हणू नका. वी कॅनॉट मॅनेज टाईम. वी हॅव टू मॅनेज अवर अफेअर्स अगेन्स्ट टाईम. मराठीत सांगतो की टाईम आम्ही म्हणजे मॅनेज करतो, वेळ. आता इतके दिवस उरलेले, एका मुलीने दांडी उडवली. एक आला होता की टाईम मॅनेजमेंट, परीक्षा जवळ आलेली आहे वगैरे. परीक्षेला किती दिवस आहेत प्रश्न विचारला. तो म्हणला 15 दिवस आहेत. एक मुलगी उभी राहिली आणि 15 रात्री. सगळेजण हसले. कारण दिवस म्हणजे अरे अभ्यास करण्याच्या दृष्टीने दिवसापेक्षा रात्रीत जास्त अभ्यास करतात. 15 दिवस आणि 15 रात्री आहेत मी अभ्यास करणार आहे. तिचा कन्सेप्टच निराळा आहे. डाऊन टू अर्थ, प्रॅक्टिकल, अगदी खरा विचार करते ती मुलगी. महाराज आज काय सांगतात? हे 31 डिसेंबरचं असं प्रवचन नाही आहे, पण 13 कोटी नामस्मरण त्याची समाप्ती झालेली आहे तेव्हा महाराजांना बोलवलेलं आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. महाराजांचं पहिलंच वाक्य आहे ते उद्या वर्षाचं पहिलं वाक्य आहे. मी मगाशी एक स्टेटमेंट केलं होतं की हे वर्ष संपतं आहे, त्याचं आणखीन एक महत्त्व आहे. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला 2001 सुरू झालं त्यावेळेला नवीन शतक आणि नवीन सहस्त्रक, न्यू सेंचुरी आणि न्यू मिलेनियम सुरू झालं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. इथे लहान मुलं आहेत ते सोडा, पण इथे बरीचशी माणसं अशी आहेत की 25 वर्ष त्यांनी गेल्या 25 वर्ष काय मिळवलं हा विचार करायला पाहिजे. 25 years इज 1/4 ऑफ अ सेंचुरी. 25 वर्ष म्हणजे 100रातली 1/4 गेलं. पाव शतक गेलं म्हणल्यानंतर नाही का जरा वाटत बापरे मी काय मिळवलं 25 वर्षात आणि काय गमावलं. माझी स्ट्रेंथ गमावली. अगदी बरोबर आहे. माझी प्राणशक्ती गमावली. तुम्हाला एक गंमत सांगतो. उद्या तुम्ही प्रयोग करा 1 जानेवारीला आणि पुढच्या 1 जानेवारीला थांबू नका. तुमच्या वाढदिवसाची तारीख असेल त्यावेळेला पुन्हा बघा. तुम्ही यंग आहात इतक्यात फरक कळणार नाही, पण जी माणसं 50च्या 60च्या वर आहेत त्यांना कळेल.
माझी प्राणिक स्ट्रेंथ, माझ्या प्राणाची शक्ती किती आहे, अनेक शक्ती आहेत. मी तुम्हाला फक्त एक सांगतो, मोरपीस धरा ना हातात, आणि मोरपीस नसेल तर थ्रेड धरा. मी इथे आहे, मोरपीस फू हलतो, छान मोरपीस हलतं. इतक्या अंतरावर, अरे छान मोरपीस हलतं. इतक्या अंतरावर ठीक आहे. इतक्या अंतरावर नेल्यानंतर आजोबांना मोरपीस हलवता येत नाही, त्यांचा श्वासच तितका जात नाही. म्हणतात 60 वर्षापूर्वी तिथे मोरपीस धरलं, 60 वर्षापूर्वी. हे लक्षात ठेवा. एक गमतीदार प्रसंग सांगतो. विचार करून आपण कॉमेंट केली पाहिजेत. मी सगळीकडे ऐकतो, वाढदिवसाच्या दिवशी काय त्या मेणबत्त्या विझवायच्या, आमच्याकडे दिवे लावतात, आपण दिवे सगळीचकडे लावतो. बघा ना, तसा अर्थ नाही. यात काय मूर्ख आहेत का? जगावर राज्य करतायत ते राष्ट्र. समजून घेऊया ना. 21वे वर्ष लागले त्यावेळेला 20 मेणबत्त्या असतात पेटवलेल्या, मध्ये एक असते. या 20 मेणबत्त्या मला फुंकायच्या असतात. ॲट द एज ऑफ 20व्या वर्षी फूक करून मी सगळ्या मेणबत्त्या विझवतो. 40व्या वर्षी फूक फूक करावं लागतं, बरोबर आहे ना. 60व्या वर्षी फूक फूक फू, आणि पुढे फू बाई फू 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 फुगडी फू. विझतच नाही आहेत त्या. हेच महत्त्वाचं आहे. ही प्राणशक्ती आहे. माझी शक्ती मीच कळतं आपल्याला काय गमावतो आपण. व्हायटल एनर्जी इज व्हायटल टू माय लाईफ. जीवनासाठी ती शक्ती आहे, ते मी गमावतोय. 25 वर्षापूर्वी आपण कसे होतो आणि 25 वर्षापूर्वी आज कसे आहोत. आज आर्थिकदृष्ट्या आपण जरा चांगले असू, पैसा जास्त मिळाला आहे, घर नव्हतं, स्वतःचं घर आहे, लग्न झालं नव्हतं, लग्न झालं आणि या 25 वर्षात मूल झालं वगैरे वगैरे कितीतरी गोष्टी सांगता येते. 25 वर्षापूर्वी मी जो विचार करत होतो जीवनाबद्दल, आज करतो का तसा विचार? तुम्हाला खरंच सांगतो, ज्यावेळेला पायी येत होती ना माणसं बसने, त्यावेळेला वांतीला खूप माणसं येत होती. 2 व्हीलर आल्यानंतर माणसं कमी झाली. कारण आता 2 व्हीलरनी शनिवार रविवारी इकडे जाण्यापेक्षा जरा इकडे तिकडे भुर्र भुर्र जाऊया. 4 व्हीलर आल्यानंतर माणसं आणखीन कमी झाली. आम्ही हेलिकॉप्टरची वाट बघतोय, कुणीच येणार नाही, आम्ही आणि महाराज. हे असं का घडतं माहीत आहे ना, आपले ऑप्शन्स वाढतात. पूर्वी काय होतं, शनिवार रविवार सेकंड सॅटर्डे जाऊया किंवा त्याला बसने तर जायचं आहे. तुम्हाला कुठेही जायचं असेल तरी बसने. आम्ही गमतीनं म्हणतो, शिवोलीला पूर्वी जात होती मंडळी, ती आता आंबोलीला जायला लागली, आणि आंबोलीची मंडळी दांडेलीला जायला लागली. तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. आणि सांगितलं एक तर सॅटर्डे म्हणजे वीकेंड मिळतो, म्हणजे यांचा महिना एका आठवड्याचा आहे. महिन्यात 4 वीकेंड्स मिळतात. आणि इथला वीकेंड हा कोणासाठी नाही, फक्त स्वतःसाठी आहे. इथे जे सांगितलं जातं, आय हॅव टू अप्लाय टू माय सेल्फ. काल आपण फोकस ऑन मी, फोकस विद इन मी. 2026 साली माझ्यावर माझं लक्ष असेल, दुसऱ्यांवर असेल. तो कसा चालतो, ती कशी चालते, त्याची ती चूक, त्याची मी कसा आहे. एक गमतीदार प्रसंग सांगतो. वधूवर सूचक मंडळ कॉमन आहे, असतात. काही जण म्हणतात तुम्ही पत्ता पाठवा, आम्ही तुम्हाला पत्ते पाठवू. काही जण म्हणतात पत्त्याबरोबर नक्षत्र पाठवा, आम्ही पत्ता आणि नक्षत्र पाठवू. म्हणजे मुलाचं आलं की मुलीकडे पाठवायचं, मुलीचं आलं की मुलाकडे पाठवायचं. नंतर तुमचे एक्सपेक्टेशन्स काय ते कळवा. ॲज पर युअर स्पेसिफिकेशन्स आम्ही तुम्हाला मुलगा किंवा मुलगी कळवू. आता मुलांची एक्सपेक्टेशन्स, मुलगी गोरी पाहिजे, मुलगी शिकलेली पाहिजे. आता मुलांना हा शब्द म्हणता येणार नाही, पण त्यांना म्हणायचं असतं गृहकृत्य दक्ष, एफिशियंट इन ऑल डोमेस्टिक ड्युटीज. सोपं आहे, इंग्लिशमध्ये त्यांना कळतं. काम करायला पाहिजे, स्वयंपाक करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे, अशी मुलगी. मग ते म्हणाले आम्ही वधूवर सूचक मंडळात एक पुढे पाऊल टाकलेलं आहे. तुम्ही या, फिल इन द फॉर्म्स अँड वी विल गाईड यू. तुम्ही वर्णन केलेली मुलगी अगदी आतल्या खोलीत तुमची वाट बघते आहे. तुम्ही घ्या तुमचा फॉर्म. गोरी पाहिजे, उजवीकडे वा, शिकलेली पाहिजे, जरा पुढे जा, नंतर जरा डावीकडे, नंतर पुन्हा असं असं करत 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 सगळ्या तुमच्या कंडिशन्स पुऱ्या झालेल्या आहेत. युअर ड्रीम गर्ल इज वेटिंग फॉर यू इनसाइड. आज जातात, हो माय ड्रीम गर्ल. आज फक्त आरसा असतो. माकडा तू कसा आहेस ते बघ. प्रत्येकाला अप्सरा पाहिजे, प्रत्येकाला हूरपरी पाहिजे. आरसा ठेवलेला असतो. तू बघ स्वतः कोण आहेस, अँड देन एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स.
20,000 म्हणजे 2026 वेळा माझा आरसा म्हणजे माझं मन. तुम्ही आपण सगळेजण हनुमान चालिसा म्हणता, त्याच्यात सुरू मन मुकुर स्वच्छ कशाने करणार आहे? गुरुचरण सरोज रज मन मुकुर. हे मनाचा आरसा मी स्वच्छ करणार आहे गुरुचरणांच्या धुळीनं. धुळीनं स्वच्छ होतो का धुळीनं घाण होतो? गुरुचरणांची धूळ आहे ती. मनाचा आरसा मला स्वच्छ करायचा आहे. आजची रात्र आहे आणि आपण बघितलं नाही, ऐका रात्री सर किती उशिरा सांगताय आम्हाला. अरे वर्षभर सांगतोय, पण ठीक आहे ना. 14 तारखेपर्यंत आम्ही वेळ दिलेला आहे स्वतःला. 14ला संक्रांत आहे आणि संक्रांतीचा मेसेज ऑफ ट्रान्झिशन. जो सूर्य आपल्यापासून दूर गेला होता म्हणून जरा थंडी, दिवस लहान, रात्री मोठ्या, तर आता सूर्य आपल्याकडे यायला लागला. दॅट इज द ट्रान्झिशन. आता हळूहळू दिवस मोठा होईल, हळूहळू उष्णता वाढेल आणि दिवस मोठा झाला की कर्म करण्याची प्रवृत्ती आणि कर्म करण्याची संधी मिळते. रात्री नको, अभ्यास काही मुलं करतात त्याला कर्म म्हणत नाही, ते आईवडिलांचं कर्म असतं ते. पण कर्म म्हणजे काय? मी काहीतरी नवीन करेन, ह्याच्यासाठी दिवस महत्त्वाचा असतो. आत्ता इथे येण्यापूर्वी ज्यांनी रामलल्लाची मूर्ती, त्या अरुण योगीराजाची मुलाखत मी ऐकत होतो. काही सुंदर तो सांगत होता. त्याला प्रश्न विचारणारी चांगली होती. तिने विचारलं की तू जी मूर्ती तयार केलीस आणि प्राणप्रतिष्ठेला तू हजर होतास, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची मूर्ती, काही फरक आहे का? तू म्हणतो आधीची मूर्ती मी केली होती हेही खोटं आहे, पण ठीक आहे रामाने माझ्याकडून करवून घेतली, पण प्राणप्रतिष्ठेनंतरची मूर्ती मी केलेलीच नव्हती. त्याच्यानंतर अनेकदा मी तिथे गेलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला मला ती मूर्ती निराळी दिसते. हे निराळं दिसणं आहे ना, ते माझ्या डोळ्यातलं नाही, भक्तांनी केलेल्या उपासने नाही, त्यांनी केलेल्या भक्तीने आहे, दर्शनाने आहे. तुम्हाला काय वाटतं दर्शन घेणं म्हणजे काय? बघणं फक्त विठ्ठलाचं दर्शन? काही नाही. 1 सेकंदसुद्धा मिळाला इतका वेळ उभा राहिलो क्यूमध्ये, पण तिथे आल्यानंतर इकडून पुजाऱ्याने ढकललं, तिकडून पोलिसांनी ओढलं, एवढंच दर्शन. से 1 सेकंड. त्या 1 सेकंडमध्ये काय करतात तुम्ही? वारकऱ्याला विचारा. काय सुंदर विठ्ठल दिसला, त्यालाही 1 सेकंडच मिळालेला आहे. पण घरातून निघाला पांडुरंगा, त्याच्या घरात छोटा फोटो आहे, येतो रे आता तुला भेटायला पंढरीला. वाटेत प्रत्येक वेळेला ज्ञानबा तुकाराम विठ्ठल रखुमाई म्हणत आलेला आहे तो. तो प्रत्येक वेळा स्वतः सांगतो विठ्ठला मी आलोय तू जवळ आलायस, विठ्ठला मी येतोय तू जवळ येतोस, विठ्ठला मी येतोय. हे आपण कुठे करतो? आपल्याला तिथे गेल्यानंतर आपल्याला वाटतं असं हा आपण विठ्ठलाकडे 28 युग पाहत राहावं. नाही, तेवढाच वेळ असतो. दुसरं उदाहरण देतो. क्लिक झाला की फोटो काढला की तो 2 जनरेशन्स टिकतो. जो फोटो आपण काढतो सेकंदातच काढतो. मग मी संपूर्ण पांडुरंग माझ्या मनात साठवलेला आहे, तो डोळ्यातून बघितल्यानंतर माझ्या मेंदूत स्टोअर झाला पाहिजे, सेव्ह झाला पाहिजे. हल्लीच्या भाषेत सगळ्या फाईल्स ज्या आहेत ना त्या मेंदूत आहेत. तो तिकडे गेला, क्लिक केला वरपर्यंत. आता वर्षभर मला पांडुरंगाचं दर्शन आहे. का नाही शक्य? हे शक्य आहे. क्षण पुरतो. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा मग पुढे. हे प्रेमगीत आहे, हे खरं प्रेम आहे. एक क्षण मला पुरेल प्रेमाचा, मग हजारो मरण जरी मला मरावी लागेल ते चालेल. प्रेम हे लांबीवर नसतं, काय इंटेन्सिटीवर असतं. पृथ्वीचं प्रेमगीत नावाची एक कविता आहे कुसुमाग्रजांची. किती काळ कक्षेत तुझ्या मी फिरू भास्करा, किती वंचना करतोयस माझी. तुम्ही फिरतोय तुझ्या कक्षेत. पृथ्वी प्रेमात पडली आहे सूर्याच्या. आता इथे सांगू नका पृथ्वी सूर्यापासून झालेली आहे म्हणजे ती सूर्याची मुलगी आहे वगैरे, कशाला? भूगोल आहे का? ही कविता आहे. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, करावी किती भास्करा वंचना. किती फसवतोयस मला, मी किती फिरते तुझ्याबरोबर. एकदा तरी ये माझ्याकडे, एकदा तरी असे काही किरण टाकन मला तुझ्याकडे ओढून घे. पण मी तुझ्याच होते. मग चंद्र येतो, तो म्हणतो तुला सूर्य मिळत नाही आहे, मी मिळेन ग तुला. तू सूर्यापासून उष्णा प्रकाश घेतलेलेस, उष्णा प्रकाशवाला मला नको वगैरे. गंमत बघा. निरनिराळे शनी म्हणतात बघ माझ्यावरती रिंग्ज आहेत, किती सुंदर दिसतं मी, जा उडत. धूमकेतू येतो, काय सुंदर पिसारा आहे मला. ती शेवटी काय, नको क्षुद्र शृंगार त्या दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहून साहवे. की हे सूर्या तू दूर आहेस ना, पण माझं प्रेम तुझ्यावर आहे, चालेल मला. हे बाकीचे सगळे ग्रह वगैरे येतात हे दुर्बल आहेत, त्यांचा क्षुद्र शृंगार मला नको आहे, मला भव्य शृंगार पाहिजे सूर्या तुझा.
कोणीतरी सांगतं तू जर त्याच्याजवळ गेलीस तर जळून जाशील. चालेल चालेल, पण ते युनियन असेल ना, आमचं मिलन असेल ते. आणि मिलन झाल्यानंतर एकाने पूर्णपणे विसरायला पाहिजे स्वतःला, तरच ते मिलन आहे. मी आहे, तू आहेस, दोघंजण आहोत, तर कसलं मिलन आहे? एक सुंदर कविता आहे, सुफी कविता आहे तशी. ती दार लावून झोपायला जाते, दारावर टकटक होते. कोण आले? मी आलो आहे. दार उघडत नाही. काहीतरी आंघोळ वगैरे करत असेल, अर्ध्या तासांनी पुन्हा दारावर टकटक. कोण आहे? अगं मी तुझा. नाही उघडत दार. कोण आहे? टकटक. पहाटेपर्यंत ह्याची उत्तरं बदलत जातात. मी कायम राहतो त्या उत्तरात, दार उघडत नाही ते. पहाटेच्या वेळेला टकटक केल्यानंतर कोण आहे? तू आहेस, मी नाही तू आहेस दार उघडतात. एक मिलनचा अर्थ काय? की दोघांनी एक झालं पाहिजे. जे द्वैत आहे दोन, ते एक झालं पाहिजे. भक्त आणि भगवंत. तुकाबांचं काय सुंदर आहे. तुम्ही चित्र फक्त डोळ्यासमोर आणा. विठ्ठल पहावया गेलो, विठ्ठल होऊन या ठेलो. विठ्ठल काळा आहे, तुकाराम पांढरा. तुम्ही डोळ्यासमोर आणा हा प्रसंग. तो विठ्ठल बघायला गेला आणि विठ्ठलच होऊन गेला. विठ्ठल माहिती आणि असे हातही ठेवले असतील, महाराजांनी ठेवले. विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं ना, तिथे असं एक उंचवटा होता मंदिरात, काहीतरी ठेवलं असेल, त्याच्यावर महाराज उभे राहिले, घ्या विठ्ठलाचं दर्शन. हे काही डायलॉग नव्हता, हे काही सीन नव्हता. लोकांना महाराजांचं दिव्यत्व, विठ्ठल दिसला तिथे. तुकाराम गेला, तो विठ्ठलासारखं उभा राहिलाय, विठ्ठलच झालाय स्थिर. त्यावेळेला जर बडवे म्हणजे पुजारी जर माळ घेऊन आले असेल तुळशीची, तर क्षणभर त्यांना विचार पडला असेल, या विठ्ठलाला लागलो की या विठ्ठलाला लागलो. हे भक्त भगवंताचं मिलन आहे. म्हणून हा एकमेव संत आहे की मला मुक्ती नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. किती जन्म मला आलोत तरी चालेल, मला मुक्ती नको आहे. कारण मुक्ती म्हणजे तुझ्यात विलीन होणे, तुझ्यात विरून जाणे, टू बी वन विथ यू. मला नको आहे, मला भक्ती करायची. आणि भक्तीसाठी मी आरती ओवाळणार आहे. मी जर विठ्ठलाच्यातच गेलो तर अशी आरती ओवाळणार का? अशी डोक्यावर माझ्या फुलं घालणार का? काय गंमत आहे. म्हणून भक्ती करण्यासाठी तू आणि मी दोन स्वतंत्र पाहिजेत. मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती मला पाहिजे. काय मिजास आहे. मुक्ती म्हणजे आपण म्हणतो अंत संपला, मुक्त झाला तो. नाही आहे, मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती पाहिजे. हे आपल्याला करता येईल का? तर हे आपल्याला नक्की करता येईल, काही हरकत नाही. यू जस्ट हेल्प आर. हां, त्यांना जरा त्रास होतोय, अनुजेच्या मिसेस आहेत, त्यांना जरा घेऊन जातो. सगळेजण नको, दोघी वनिता जस्ट माइंड. आपण जरा इकडे बघूया ना. ज्या वेळेला उद्याचपासून नवीन होणाऱ्या नवीन वर्षाचा विचार करतात, महाराज काय सांगतात? 13 कोटी नाम. सोपं नाही आहे. लोक म्हणतात 13 कोटी घेईन, मी तरुण आहे. 13 कोटी म्हणजे किती संख्या रे? 13वर किती शून्य त्याला कुठे माहीत आहे? ते कौन बनेगा करोडपती वगैरे सगळं ठीक आहे, 7 शून्य आहेत. मग रोज तू किती करशील? मी रोज 5000 जप करेन. तुमच्याकडे कम्प्युटर मोबाईल आहे, विचार करा किती वर्ष लागतील. 20व्या वर्षी सुरुवात केलीस, तू रिटायर्ड झालास तरी 13 कोटी होणार नाही. लहान नाही आहे संख्या. पण लोकांनी एकत्र येऊन ठरवलं तर 13 कोटी होतं. आपण 13 कोटी एकदा ठरवलं तर 17 कोटी झालं होतं. आम्ही हवन केलं होतं आणि हवनाला महाराजांना सांगितलं की आता संख्या महत्त्वाची ठेवू नका, कारण ह्यांनी इतकी केली, त्यांनी आम्ही कार्ड्स वगैरे केलं, ते सगळं केलं होतं. पण तो संख्यापेक्षा, म्हणून तो संख्या क्वांटिटी आहे. क्वांटिटी इज इम्पॉर्टंट. जपाबद्दलचा नियम सांगू, जीवनाबद्दल तुम्हाला पाहिजे असेल ना, क्वांटिटी इज इम्पॉर्टंट बिकॉज क्वांटिटी डज नेसेसरीली लीड टू क्वालिटी. किती माळा करणार आहे महत्त्वाचं आहे. 13 माळा केल्या, 20 माळा केल्या, 1000 जप केला, 5000 जप केला, त्या 5 हे गेल्याच काही याच्यात एक वाक्य आहे महाराजांच्या प्रवचनात की नाम घेत राहा, घेत राहा, घेत राहा. एक नाम असं येईल. भयंकर शब्द वापरला आहे की विठ्ठलाच्या पायाच्या खालची वीट क्रॅक्स गेले पाहिजे, थरारून गेली पाहिजे. आणि विठ्ठल म्हटलं पाहिजे, हे कुणी नाम घेतलं माझं, तो तुमच्याकडे धावत आला पाहिजे. महाराजांनी देव म्हणलं आहे, कुठल्याही देवाचं नाव घ्या, एक नाव असं घ्या की तो देव तुमच्याकडे धावत आला पाहिजे. अशा किती घटना आहेत. एक सुंदर घटना तुम्हाला सांगतो. सावतामाळी
नामदेव वगैरे पंढरपूरलाच राहायचे. सावतामाळी पंढरपूरपासून जवळ अरणी नावाचं गाव आहे, तिथे राहायचं सावतामाळी. झालं काय, सावतामाळी म्हणला की विठ्ठला मला तुझ्याकडे यायला जमणार नाही. आयुष्यात एकदाही पंढरपूरला गेला नाही. वॉकिंग डिस्टन्स होते एका अर्थी, नाही गेला. कारण का, ज्यावेळेला पंढरीला लोक जातात वारीला त्यावेळेला माझ्या मळ्यात विसावतात. मग मी त्यांना जेवण खाण वगैरे सगळे त्यांच्यासाठी मला मळा फुलवत राहायला पाहिजे. आणि ज्यावेळेला पंढरपूरहून परत येतात त्यावेळेला पुन्हा माझ्या मळ्यात येतात. एक सिक्रेट लक्षात घ्या, तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. तो सगळ्यांना नमस्कार करायचा. जाताना पंढरपूरला तुम्ही पालखी दिंडी काय घेऊन आलात ना, मला खूप आनंद वाटला. पण पंढरपूरहून येताना आला नाहीत ना तर मला वाईट वाटेल. माझी शपथ आहे तुम्हाला. जाताना आला आनंद आहे, येताना आला नाहीत तर असं काय विशेष आहे. अरे ज्या पंढरपूरच्या रस्त्यावर ज्ञानोबा तुकाराम मधले सगळे संत चालले, ती जी धूळ आहे, आता तुम्ही म्हणाल धूळ काय टार रोड केले वगैरे, असा विचार करू नका. ती जमीन तीच आहे, ती भूमी तीच आहे. टार आलं म्हणून काय, त्याच्या खाली ती धूळ माझ्या मळ्यात तुम्ही झाडा. हे गुरुचरण सरोज रज, पंढरपूरच्या पांडुरंगाचं पंढरपूर आहे, तिथली धूळ तुम्ही माझ्या मळ्यात, मी तुमचे पाय धुवीन. आणि त्या धुळीमुळे माझा मळा इतका चांगला फुलतो की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. विठाई कांदा आहे, उपासाला कांदा चालतो, पण कुणाचा, सावता मळ्याचा, आपला नाही. आपण फक्त वजन करून जरा कमी आले वाढून टाकूयात दर वगैरे, हा आपला कांदा आहे, तो चालत नाही उपासाला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, विठ्ठलच आहे म्हटल्यानंतर का नाही चालणार तो. म्हणून तो म्हणायचा, जाताना या चांगलंच आहे, येताना जरूर या, पंढरपूरची धूळ माझ्या मळ्यात पडली पाहिजे. तुम्हाला पांडुरंगाने त्याला दर्शनच दिलं नाही का. काय प्रसंग आहे तो त्याच्या चरित्रातला. एकदा मळ्यातून बाहेर जात असताना एका कोपऱ्यात जिथे त्यांनी वांगी लावलेली आहेत, वांग्याची रोपं लावलेली आहेत काही दिवसापूर्वी, तिथे असा काळा सावळा जांभळा प्रकाश पडलेला दिसला. तो म्हणतो इतक्यात वांगी आली, कारण वांग्याचा प्रकाश सेटिंग सन म्हणजे मावळत्या सूर्याची किरणं पडलेली आहेत, तो प्रकाश आलेला आहे. जाऊन बघतो तर विठ्ठल उभा आहे तिथे. मी तुला दर्शन द्यायला आलेलो आहे, मी तुझं दर्शन घ्यायला आलेलो आहे. कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. तो पुंडलिक आहे, तो आपल्या आई वडिलांचे पाय चेपतोय. आणि आई वडील हे माझं परब्रह्म आहे. एक गमतीदार प्रसंग गणेश चरित्रातला तुम्हाला माहीत आहे. नारद आले म्हणाले, 2 मुलं आहेत शंकर पार्वतीला. एक मोठा आहे तो षडानन आहे आणि त्याचं वाहन आहे मोर उडणारं. आणि दुसरा आहे तो लंबोदर गजानन आहे आणि तो गजानन त्याचं वाहन आहे उंदीर. तुम्ही जा आपापल्या वाहनावरून आणि जो पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल तो तुमच्या दोघात श्रेष्ठ. तो षडानन हसतो, कार्तिकेय स्कंद म्हणतात त्याला. तो म्हणतो, हा उंदरावरून काय चालणार आहे, आधी हा लठ्ठन त्याच्यात उंदीर, मी मोरावरून येईन. हा मोरावरून जाऊन येतो पृथ्वी प्रदक्षिणा घालून. गणपती शंकर पार्वतीच्या शेजारीच बसलेला आहे. नारद थांबलेला आहे, कारण त्यांना निर्णय द्यायचा ना कोण श्रेष्ठ आहे ते. तो म्हटला अजून हा इथेच आहे, म्हणजे याचा उंदीर पंक्चर झाला की काय वगैरे, हा इथेच आहे अजून, निघालाच नाही तो. नारद म्हणाला त्याने 3 पृथ्वी प्रदक्षिणा केल्या. पृथ्वी प्रदक्षिणा त्याने आई आणि वडिलांना प्रदक्षिणा घातल्या 3. आणि आई आणि वडिलांचं मोल पृथ्वीपेक्षा जास्त आहे. परब्रह्म आहे ते. त्या परब्रह्माचे पाय पुंडलिक चेपतोय. अशा वेळेला कुणीतरी आहे पुंडलिक पांडुरंग आलाय मागे बघ. त्यावेळेला तो म्हणतो, माझं लक्ष आईवडिलांच्या पायावरून जाणार नाही जोपर्यंत माझं समाधान आणि आईवडिलांना शांत वाटणार नाही. मी पाय चेपत राहणार. पण तुम्ही म्हणता पांडुरंगाला तर एक वीट होती मागे, ती वीट मागे टाकली, ह्याच्यावर उभा राहा. माझी आईवडिलांची सेवा संपली की मी तुझ्याकडे बघतो. पुंडलिकाची सेवा अजून संपलेली नाही. अजून आपल्यापैकी काही जण आईवडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतात आणि गोव्यात काळजी घेणारी बरीच मंडळी आहेत. ते पुंडलिकाचे वंशज आहेत. पुंडलिक नेव्हर डाईज, मरत नाही पुंडलिक. आणि म्हणून पांडुरंग कशाला आलाय, इतकी आईवडिलांची सेवा करणारा भक्त दिसतो कसा बघायला आलाय. पण त्यांनी वीटच मागे ठेवली, इथे उभा राहा म्हणल्यानंतर पांडुरंगाला अजून पुंडलिकाचं दर्शन नाही आहे. भगवंत आणि भक्त्याचं काय नातं आहे विचार करा तुम्ही. आणि म्हणून महाराज म्हणतात 31 डिसेंबरच्या म्हणजे आजच्या प्रवचनात,
13 कोटी नाम पूर्ण झालेलं आहे आणि महाराजांना बोलवलेलं आहे की निरूपण करा. निरूपण म्हणजे वाचान आम्हाला काहीतरी निरोप द्या. आपण हाची सुबोध गुरूंचा म्हणतो, पहिला आहे हाची निरोप गुरूंचा. बाबांच्या प्रवचनात सुरुवातीला हाची सुबोध गुरूंचा. लोक विचारलेलं निरोप गुरूंचा म्हणजे कुणाचा निरोप? महाराजांचा. आणला कोणी? कुणाजवळ निरोप दिला होता महाराजांनी? लोक प्रश्न विचारायला लागले, म्हणून निरोपच्या ठिकाणी हाची सुबोध गुरूंचा केलं. पण बाबांच्या चरित्रात शेवटी ज्या रचना आहेत त्याच्यात शेवटी हाची निरोप गुरूंचा आहे. हाची निरोप, निरूपणातून निरोप करा. तुम्ही ज्ञानेश्वरीवर निरूपण करता. ज्ञानेश्वरांचा निरोप काय माझ्यासाठी? निरोप इज मेसेज. व्हॉट इज द मेसेज ऑफ ज्ञानेश्वर अँड ज्ञानेश्वरी? काय सांगतात ज्ञानेश्वर? तुकाराम महाराज अभंगातून काय सांगतात मला? हा निरोप आहे, साधू संतांचा निरोप. आणि आम्ही लोक निरोपे आहोत, त्यांचे मेसेंजर्स आहोत. आम्ही काही निरूपण वगैरे नाही. मेसेज त्यांचा जो आहे तो तुमच्यापर्यंत पोचवतो. वी आर पोस्टमन. आणि एका महाराजांच्या भक्तांनी स्वतःला शेवटपर्यंत पोस्टमनच म्हणून घेतलं, मी महाराजांचा पोस्टमन. आणि त्यांनी एक महाराज सुचवता तो एक किती साधी वाटणारी एक स्पर्धा नाही, एक व्रत त्यांनी सांगितलं होतं. उद्यापासून तुम्ही सुरू करा आणि जर तुम्हाला जमलं ना तर आम्हाला कळवा. आम्ही इथे तुमचा मनापासून सत्कार करू, नमस्कार करू. तुम्हाला काय सांगितलं होतं? 24 तासातली कुठली 3 मिनटं निवडा. मग तुम्हाला सकाळी स्वयंपाक वगैरे केल्यानंतर 1 वाजता मी रिकामी होते, 1:03 किंवा 1:30, कुठलीही 3 मिनटं ना, पण तीच 3 मिनटं 30 दिवस. एक माळ जप करायचा, श्रीराम जय राम जय जय राम, 3 मिनटं लागतात. सकाळी 6 वाजता मी उठल्यानंतर थोडासा सकाळी 6ला वेळ निवडा. संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो, सगळं वगैरे झाल्यानंतर 7ला मी फ्री होतो, संध्याकाळी 7ला घ्या. रात्री 11ला मी फ्री होतो, 3च मिनटाचा प्रश्न आहे, रात्री 11 घ्या. मी रात्री 4ला पहाटे उठतो, ते 3 मिनटं. पण 30 दिवस ती 3 मिनटं म्हणजे तुम्ही हे लावा, अलार्म लावा मोबाईलवर. मोबाईल डिजिटल आहे ना, किती तास आणि किती मिनटाचा लावतो, त्या वेळेला सुरू करायची. 3 मिनटात संपलं पाहिजे. 30 दिवस संपला तर प्रज्ञाराम तुम्हाला म्हणलं जाईल. रामच आहे, पण प्रज्ञा म्हणजे रामाची आज्ञा आहे ती तुम्ही पाळता. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. या 30 दिवस केलेल्या संकल्पातून तुमची बुद्धी आहे ना ती उजळून निघेल, तेजस्वी होईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा वेळेला काय गंमत आहे, आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे प्रज्ञाराम व्रत, हेच त्याचं नाव होतं. स्वतः मी करायची सुरुवात केली, पण आमचं इतक्या निरनिराळ्या प्रकारचं रुटीन असतं. आज इकडे जा, तिकडे जा, इथे राहा, तिकडे राहा. जमलं नाही मला, जमलं नाही. मग आणखीन एक सोपं करून आम्ही परवरीच्या लोकांना सांगितलं, हे काय आहे सर, म्हणजे करून बघा ना तुम्ही. आम्ही ते 30 दिवस 7 दिवसावर आणले, पण गंमत. आणि आणखीन ते सोपं केलं. पण तुम्हाला एकाच मुलीनं म्हापशाच्या हे व्रत पूर्ण केलं. 29 दिवस झालेले होते आणि 30व्या दिवशी तिला कोल्हापूरला जायचं होतं बघण्याचा कार्यक्रम. मुलगा बघायला येणार होता. 7 वाजता ती 3 मिनटं काढून 7 ते 3 करायचे. 29 दिवस तिने केलं होतं. हा 30वा दिवस आहे, परीक्षा बघणारच की. 7ला बस होती. म्हणून आम्ही 7ला बस म्हणजे आम्हाला 6:45ला घरातून निघायला पाहिजे, बसमध्ये चढणं वगैरे. त्याच्यात मला कसं जमणार आहे. म्हटलं रामाला सांग, महाराजांचे भक्त आहे, महाराजांना सांग, ते काय करतील तुला कळणार नाही. म्हणाली म्हणलं तू 29 दिवस केलेली एकमेव व्यक्ती आहे, तुझा 30वा दिवस महाराज बघून घेतील. त्यांना सांग, मात्र दम देऊन सांग, इतके दिवस मी केले, एक दिवस तुम्ही माझ्यासाठी काही करू शकत नाही. 6:30ला मला फोन करते, सर अर्ध्या तासाने 7 वाजणार आहेत. अजून अर्धा तास आहेत ना, अर्ध्या तासात काही घडू शकतं. 6:45च्या सुमारास मोबाईलवर मेसेज की कोणीतरी त्यांच्या घरातलं गेल्यामुळे सुतक आलेलं आहे, तो बघण्याचा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. अरे 7ला 7:03 सांगते, सर आय हॅव कम्प्लिटेड. म्हणलं तू प्रज्ञाराम आहेस, प्रज्ञाराम. नमस्कार करतो इथून तुला. खरंच अवघड आहे ते. आम्ही सोपं सांगितलं होतं, ते तरी तुम्ही करून बघा. अगदी सोपं. 1 आठवडा कुठल्याही दिवसापासून सुरू करा. सकाळी उठल्यानंतर तुमच्या आवडत्या देवाचं नाव घ्या. राम, पहिला शब्द उठल्यानंतर राम असला पाहिजे. ओन्ली 7 days, 7 दिवस बघा ना. उठल्यानंतर देवी, विजयादुर्गा, कुठली, पांडुरंग,
कुणाचे उठल्यानंतर श्रीराम किंवा उठल्यानंतर महाराज, पहिला शब्द उठल्यानंतर तोंडातून पडला पाहिजे 7 दिवस. 4 दिवस झाल्यानंतर उडतात वगैरे, हा 4था दिवस गुरुवारच असतो. महाराज शुक्रवारी, अगं तर काढून ठेवलंच ना फ्रीजमधून बाहेर, संपलं. महाराज नंतर, कारण गुरुवारी काय शिवराकच असतो, शुक्रवारी पाहिजे. अहो तुम्हाला मी अनुभव घेऊन तुम्हाला सांगते, 7 दिवस म्हणते उठल्याबरोबर प्रामाणिकपणे महाराज म्हणून दाखवा. महाराजांच्या जवळ जा. 14 तारखेला आपण 11 तारखेला भेटणार आहोत, 10-11 सेकंड सॅटर्डेला. त्यावेळेला तुम्ही तुमचा अनुभव सांगा. सर 7 दिवस मला जमलं उठल्याबरोबर. अहो इतके फसवतील महाराज तुम्हाला, उठल्याबरोबर डास जातील. काय डास झाले महाराज, अरे आता आठवण झाली महाराजांची. 7 दिवस जमत नाही आपल्याला, कारण त्याला निग्रह पाहिजे आणि निग्रहाबरोबर अनुसंधान पाहिजे. निग्रह म्हणजे काही झालं तरी चालेल. म्हणतात ना, शेंडी तुटो वा पारंबी तुटो. तुकाराम फार पुढचं म्हणतो, म्हणजे त्याच्यावर तुम्ही निरूपण करू नका म्हणून सांगतात. फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक. शरीर फुटलं तरी चालेल, मस्तक तुटलं तरी चालेल, विठ्ठल 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 चालू राहील. एके ठिकाणी तर म्हणले, माझी वाचा एवढी अनावर झाली, माझी जीभ कापलीत ना, ते कापलेल्या त्या जिभेच्या तुकड्यातून विठ्ठल 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 आवाज येत राहील. काय एवढी वाचा अनावर झाली होती त्यांची, मी दुसरं काही करूच शकणार नाही ते म्हणतात. त्यांनी सगळा व्यवहार केला, व्यापार केला, सगळं चांगलं. इतके अभंग त्यांच्यातून आपल्यापर्यंत पोचले. काही कमी काम केलं का त्यांनी? पण मी काही नाही, विठ्ठलाशिवाय मी काही करू शकत नाही. 7 दिवस बघूया आपण. तुम्ही खरंच उद्यापासून करून बघा. उद्या इथे तुम्हाला कदाचित अवघड आहे, कारण कोणतरी उठवायला, अरे अजून काय झोपलात, काकड आरती सुरू झाली, अरे महाराज नंतर आठवणार आहे तुम्हाला. जसं संकष्टीचं व्रत करतात आणि स्टाफ रूममध्ये इंटरव्हलला बटाटे वडा खाल्ल्यानंतर कोणीतरी म्हणते, अगं आज संकष्टी. मग आता बटाटे वड्या बघतात, अर्धा टाकायचा का खायचा, जाऊ दे पुढच्या संकष्टीला पाहूया. होतच नाही कधी. अनुसंधान म्हणजे काय तुम्हाला सांगतो 2 उदाहरण. हे जमलं पाहिजे 2026मध्ये. अनुसंधान म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स, कॉन्स्टंट अवेअरनेस, कॉन्स्टंट कॉन्शियसनेस कायम आहे. तिथे तात्यासाहेबांचा फोटो आहे, ज्याच्या तोंडून महाराज बोलले आणि ही प्रवचनं झाली. हा फार मोठा चमत्कार आहे. आत्ता सांगत नाही, इट्स नॉट अ मिरॅकल, इट्स रिअल हॅपनिंग. त्याशिवाय का पुस्तक माझ्यासमोर आहे. आणि अगदी अलीकडे घडलं 1967पर्यंत. रेकॉर्डर वगैरे होते, रेकॉर्ड झालं, सगळं झालेलं आहे. मुद्दा तो नाही आहे. लहान असताना एकदा सहज बोलत होते, त्यावेळेला महाराजांनी सांगितले, तात्या हा रुपया घे, मागेल तेव्हा दे. रुपया घे, मागेल तेव्हा देईन. त्यावेळेला धोतर होतं ना पुडवं, त्याला खिसा कुठे? आता असेल या आतून चेन वगैरे लावून, कारण मोबाईल ठेवायचा कुठे, प्रश्न आमचा तो आहे ना. ठीक आहे, त्याने तो इथे लावला रुपया आणि असा तो पडू नये. महाराज केव्हाही मागते, मी मागेन तेव्हा दे, असा उभा. आंघोळ करायला गेल्यानंतर कोणाला म्हणायचं, जरा रुपया हातात ठेव, आंघोळ झाल्यानंतर मला दे. परत धोतर नसल्यानंतर असा. बायका त्यांना चिडवायचा, अर्धा पांडुरंग, कारण उजव्या हाताने सगळी कामं, हा हात कायम असा. गमतीदार आहे हे सगळं. ते झाल्यानंतर 1-2 महिने गेले. लोक म्हणत होते, वेड्या काय पडला रुपया. दुसऱ्या महाराजांनी रुपया द्या. महाराज म्हणाले, हा रुपया देतो, मागेन तेव्हा दे. हा रुपया धिस अँड धिस अलोन, तोच मला द्यायला पाहिजे. 2 महिन्यांनी गेलं, सगळ्यांचे देखत महाराज म्हणतात, अरे तो रुपया मला दे रे. ते देतात, होश, सुटलो. हे 2 महिने दिवस रात्र त्या रुपयाकडे त्यांचं लक्ष होतं. याला अनुसंधान म्हणतात. कुठलीही कृती करत असताना आठवूया ना फक्त पांडुरंगाला, आपल्या सद्गुरूंना. काय अवघड आहे, आठवा फक्त. बाकीची कृती करा ना. कृती करताना, स्वयंपाक करताना ती नणंद अशी आहे, ती म्हणतोच ना आपण, काय विचार असतातच ना मनात. सद्गुरूंचा ठेवा ना एक विचार. मनाला खूप ट्रॅक्स असतात. इट इज नॉट सिंगल ट्रॅक माइंड. सिंगल ट्रॅक माइंड खूप अवघड आहे, ते अशातून तयार होतं. एक ट्रॅक कॉन्स्टंटली ट्यून्ड ऑन टू नामस्मरण. स्मरण, नामसुद्धा सोडा. महाराज आहेत म्हणून मी आहे, महाराज आहेत म्हणून माझं जीवन आहे, महाराजांशिवाय मला कोणीच नाही, म्हणून सतत म्हणत राहत. बघा काय चेंज घडतो ते मी अनुभवावरून तुम्हाला सांगतोय. दुसरं उदाहरण, हे उदाहरण फार फार मार्मिक आहे. महाराज देहात असताना, महाराज गोंदवलेलं जिवंत असतानाचं उदाहरण आहे. आले होते प्रोफेसर,
म्हणाले मला प्रवचन, ते प्रवचन नाही, व्याख्यान द्यायचे, व्याख्यानाला विषय सुचवा. मी म्हणाले तुम्हीच विचार, अनुसंधान या विषयावर मी बोलतो. या रे या हे कदाचित महाराज गमतीनं म्हणत प्रोफेश्वर आलेले आहेत, प्रोफेसर नाही महाईश्वर असतो ना तसा आलेला आहेत. ऐका, ते अनुसंधान या विषयावर बोलणार आहे. समोर बसले होते, तासभर बोलले. प्रोफेसरच होते, बोलायची त्यांना सवय होती. कसं वाटलं प्रोफेशन? बेस्ट झाला. सगळे म्हणतात. त्यांनी काय सांगितलं ते मात्र कळलं नाही. हेच आपलं असतं की ऑपरेशन इज सक्सेसफुल बट द पेशंट इज डेड. काय उपयोग आहे त्या ऑपरेशनचा सांगा ना तुम्ही. तोच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावेळेला तिथे एक बाई म्हणजे स्वयंपाकघरात काम करणारी, ती पाणी आणत होती स्वयंपाकासाठी, लाकडं आणत होती, हे काम करत होती. तिच्या कानावर काही शब्द पडते, बोल काशीबाई काहीतरी गोदूताई बोलवलं असेल, सांग. यांनी काय सांगितलं ते अनुसंधान म्हणजे काय. ते काय म्हणते, समोर बसलेल्यांना कळलं नाही तर मी येता जाता ऐकले, मला काय कळणार आहे. पण अनुसंधान म्हणजे काय मी सांगते तुम्हाला. मी पहाटे उठते, पहाटे उठल्यानंतर पहिल्यांदा केर काढते, नंतर सडा घालते, शक्य असेल तर रांगोळी वगैरे काढते, नंतर पाणी आणायला जाते स्वयंपाकासाठी, स्वयंपाक येईन बाई. त्याच्यानंतर लाकडं आणते, नंतर ते पेटवते, नंतर स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांची पानं मांडते, सगळेजण बसतात, मग त्यांना वाढते. आणि त्यांना हे सगळी कामं सकाळपासून आत्तापर्यंत करत असताना एका गोष्टीकडे माझं लक्ष असतं की माझा पदर ढळणार नाही, माय पदर रिमेन त्याच जागी राहील, इकडे माझं लक्ष असतं. वाढताना तो पडत नाही, लाकडं आणताना सगळं लक्ष माझं पदराकडे असतं. हे अनुसंधान आहे. आणखीन 2 उदाहरणं सांगतो 2026साठी. हे मला जमणार आहे का? हे अनुसंधान म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स. इट इज डेफिनेटली तुम्हाला सांगतो की जागेपणी सगळं कामं करताना करायचं मेडिटेशन आहे. कायम माझ्या लक्षात आहे. खेडेगावात, हे रामकृष्णाने दिलेलं उदाहरण आहे, खेडेगावात बायका नदीवर पाणी आणायला जातात. परत नाही म्हणून ते हांडा, त्याच्यावर हांडा छोटा, त्याच्यावर छोटा हांडा, एक हांडा ह्याच्यात बोलत असतात. चालताना वगैरे सासूबाईंनी मला ते काम सांगितलं. नाही म्हणले, मी म्हणजे काय दासी आहे का त्यांची? ते म्हणले असंच झालं, मला सासऱ्यांनी काम सांगितलं होतं. नाही म्हणले. कल्पना करा, हे सगळं करताना, हे सगळं बोलताना नाही म्हणले म्हणताना सुद्धा त्यांचं लक्ष वरती असलेल्या हंड्यांकडे असतं. हंडा पडणार नाही ना, नाहीतर पुन्हा जायला पाहिजे आणि हंड्याला जर चेप आला तर सासूबाई एक जेवायला देणार नाही. सगळं लक्ष त्या हंड्यांकडे. मी नाही म्हणाले, मी हो म्हणाले, लक्ष हंड्यांकडे, हंडा पडणार नाही आहे. हे अनुसंधान आहे. ह्याच्यापेक्षा अप्रतिम उदाहरण आहे. आपण सगळे व्यवहार करूया की, पण व्यवहार करताना फक्त आठवण ठेवा महाराज आहेत, फक्त आठवण ठेवा बास, ते आहेत म्हणून जीवन चाललेलं आहे. माझं कर्तृत्व ठोकळं आहे हो, नाही तर माझ्या मनासारख्या गोष्टी घडल्या असत्या. ठरवतो एक आणि होतं घडतं भलतंच. प्रत्येकाच्या जीवनाचा अनुभव आहे, प्रत्येकाच्या जीवनाचा. मुद्दा काय आहे, एक बाई आहे धान कुटणारी. धान म्हणजे आपल्याकडे गिरणी वगैरे असते, तिथे भात वगैरे आणतात, साळी म्हणतात त्याला. तर तो कांडून द्यायचा असतो ना, मग त्यातून तांदूळ बाहेर पडतात. ही बाई काम करते, लक्षात ठेवा. तिच्या बाजूला एक मूल आहे लहान, ते रडायला लागले की त्याला पाजते. त्याच्यापेक्षा एक मोठी मुलगी आहे, तिला सांगतं की चुलीवर वगैरे दूध ठेवले ते ओतू जात नाही ना, ते बघ, मला लगेच सांगतो. ही गिराईक आलेले आहेत, तू आज 2 पायले आणले, 2 पायल्याचे 8 आणे झाले, तुझे कालचे 4 आणे राहिलेले आहेत, म्हणजे 12 आणे दे. हिशेब करते. तुझ्या 3 पायले आहेत, 3 पायल्याचे 12 आणे झाले, पण मी तुला 8 आणे देणार, तू आज फक्त 4च आणे दे. हिशेब करते आहे. इंटलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी. तिकडे स्वयंपाकघरात लक्ष आहे, इकडे मुलाकडे लक्ष आहे. आणि त्या मोठी मुलगी आहे ती मुसळ असं करते आणि ही हे तांदूळ झाले बाजूला करते. उखळ आहे, उखळात ते मुसळ वरून पडते. ही इतक्या निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज करते. सध्या आपण मल्टीटास्किंग म्हणतो. दिस इज नॉट मल्टीटास्किंग, इट इज मच मोर दॅन दॅट. असं करताना हात तिचा एकदाही मुसळाखाली येत नाही. मुसळ करताना हात दूर आलेला, मुसळ करताना हात दूर आलेला, इतकी ती ॲक्टिव्हिटीज करते ते. कारण तिला माहीत आहे मुसळाखाली माझा हात आला, हात सुजला की मी हे काम करू शकणार नाही, माझी मुलं उपाशी पडतील. काहीतरी असं हायर ऑब्जेक्टिव्ह, वरची काहीतरी गोष्ट माझ्या जीवनात असल्याशिवाय मला कायम पांडुरंग आठवणार नाही आहे. मला हे आठवेल, ते आठवेल, ते आठवायला संसार करायलाच पाहिजे की. पण पांडुरंग सुप्रीम आहे.
आपण गेल्या वेळेला शब्द वापरले होते ते आवडणारे शब्द आहेत महाराजांना. बाबा इंग्रजीतून सांगायचे, पहिल्यांदा इंग्रजीतून सांगतो, तुम्हाला कळेल, मराठीतूनही सांगतो की माझी पहिली पसंती नामाला असली पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्स. तुम्ही 10 गोष्टी करायला सांगितल्या, तुला 3 तास आहे, 3 तासात सिनेमा बघतेस का, 3 तासात मैत्रिणीबरोबर जातेस का, 3 तासात गजाली करतेस का मोबाईलवरून, का 3 तासात नाम देवासमोर बसते. मी देवासमोर बसते. माय फर्स्ट प्रेफरन्स. इतके ऑप्शन्स असले तरीसुद्धा माय फर्स्ट प्रेफरन्स, इनफॅक्ट माय ओनली प्रेफरन्स शुड बी. पण सुरुवातीला मग मी नंतर ते काम करेन, नंतर मी वाटल्यास मोबाईलवरून बोलेन. 3 तास मिळालेत तर मी फक्त माझ्या सद्गुरूंसमोर बसेन, बाकी काही बघत बसेन त्यांना. फर्स्ट प्रेफरन्स, पहिली पसंती नाम, पहिली पसंती सद्गुरू, पहिली पसंती उपासना भक्ती, ही फर्स्ट प्रेफरन्स. नंतर दुसरं काय सांगितलं, टॉप प्रायोरिटी, इम्पॉर्टन्सप्रमाणे असतं. आज आपल्याला ही कामं करायची, काय महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, हे सगळ्यात आधी केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. आजीचं औषध आणलंच पाहिजे, नाही तर ती रात्री झोप येणार नाही तिला. हे लक्षात ठेवा. त्याच्यात टॉप प्रायोरिटी काय, मला 10 गोष्टी करायच्या आहेत. टॉप प्रायोरिटी नाम आहे, टॉप प्रायोरिटी महाराज आहे, टॉप प्रायोरिटी सद्गुरू आहे. टॉप प्रायोरिटी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिकडे माझी पसंती होती, माय चॉईस, मला काय आवडतं ते होतं. आता इथे प्रायोरिटी आहे. जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, आजचा दिवस आहे, काय महत्त्वाचं आहे सांगा बरं. कोर्टाची तारीख असेल तर गेलंच पाहिजे तिथे, हे लक्षात आलंच पाहिजे. पण तरीसुद्धा कोर्टात जाण्यापूर्वी मी नाम घेईन, कोर्टात जाताना मी नाम घेईन. मी वकील नाही आहे, केस माझ्या विरुद्ध आलेली आहे, वकील भांडत असताना मी नाम घेईन, कॉन्स्टंटली मी नाम घेत राहीन. ह्याला म्हणायचं अनुसंधान, तरच मला जमणार आहे. आणि तिसरी गोष्ट, सुप्रीम व्हॅल्यू, माझे सद्गुरू, माझी उपासना म्हणजे माझी भक्ती, आणि मी जे नाम घेतो ते सुप्रीम व्हॅल्यू म्हणजे सर्वोच्च मूल्य. तुझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आई नाही, निरनिराळे दागिने भांगर नाही, माझं हे ते नाही, नाम, सद्गुरू आणि भक्ती सगळ्यात महत्त्वाचे आहे. टॉपमोस्ट प्रायोरिटी, फर्स्ट प्रेफरन्स, सुप्रीम व्हॅल्यू म्हणजे माझी पहिली पसंती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात वरची श्रेष्ठ महत्त्व म्हणजे किंमत असलेली गोष्ट, सुप्रीम व्हॅल्यू नाम असलं पाहिजे. 2026 साली करायला काय हरकत आहे. तुम्ही अभ्यास करा. ही माणसं काही करत नव्हती काय, केवढं काम करतात. तिथे आम्ही व्यासांपासून बाबा बेलसरेंपर्यंत फोटो लावलेत जाताना बघा. व्यासच होते अलीकडचे ते. त्यांनी महाराज समजून सांगितले आम्हाला. त्यांनी महाराजांची ही प्रवचनं दुसऱ्यांनी संकलित केली. प्रस्तावना बाबांची आहे, कशी प्रवचनं वाचायची. नंतर महाराजांचं चरित्र लिहिलं. महाराज आम्हाला समजावून सांगितले. केवढे मोठे उपकार आहेत त्यांचे. ते हेड ऑफ द फिलॉसॉफी डिपार्टमेंट होते. किती काम केले, किती विद्यार्थी तयार केले. नाम सोडलं नाही, सतत नाम होतं. एकदा ते महाराजांना विचारलं, आता तर सगळी निराळी गोष्ट आहे. महाराजांनी त्यांनी विचारलं की मी लेक्चर देत असतो पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना, तेव्हा माझं नाम चालू राहत नाही, काय करू. महाराजांनी विचारला प्रश्न. काय सुंदर प्रश्न आहे की तुम्ही लेक्चरला जायला ज्या हॉलमध्ये जाता त्याच्या आधी काय करत असता. म्हणाले स्टाफ रूममध्ये असतो, बाकीचे गप्पा मारत असतात, मी शांतपणे काम करत श्रीराम जयराम जय जयराम मनातल्या मनात म्हणत असतो. किंवा आय एम अवेअर ऑफ द प्रेझेन्स ऑफ माय गुरु इन माय लाईफ. माझ्या जीवनात माझे गुरु आहेत आणि गुरु म्हणजे माझं जीवन आहे, हा विचार माझ्या मनात होता. आणि मी पेपर करेक्ट होतो, आय वॉज सेटिंग पेपर काही, पण मनात तो विचार होता. नंतर मी कॉरिडॉरमधून लेक्चरला यायला निघालो, त्यावेळेला माझ्या हातात पुस्तक होतं. कॉरिडॉरमधून येताना श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम, कारण कॉन्स्टंटली माझं नाम चालू आहे. ज्या वेळेला मी एंटर करतो आणि प्लॅटफॉर्मवर उभं राहून शिकवायला लागतो, प्लॅटफॉर्म तिथे जाई तोपर्यंत सुद्धा माझं नाम चालतं. शिकवायला लागल्यानंतर काल आपण कुठे आलो होतो, आज आपण काय शिकायचं आहे, गेलं, नाम डिस्कनेक्ट झालं, डिस्कंटिन्यू झालं. महाराज म्हणाले तुम्ही स्टाफ रूममध्ये निघाल्यापासून प्लॅटफॉर्मवर चढेपर्यंत नाम घ्या. तुमचा लेक्चर संपल्यानंतर प्लॅटफॉर्मवरून उतरल्यापासून स्टाफ रूममध्ये जाई तोपर्यंत नाम घ्या. लेक्चर चालू असताना तुमच्या आत राहून तुमचं नाम चालू ठेवण्याची जबाबदारी माझी आणि त्याचा अनुभव तुम्हाला येईल. प्रचिती, रिअलायझेशन. मी नुसतं म्हणत नाही आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. दिवसभर अभ्यास, तुम्ही म्हणता शेवटचा म्हणजे क्षण आहे माय ब्रेथ, आणि नंतर मी झोपलेलो आहे. त्या क्षणाच्या इकडे मी जागा आहे, तिकडे झोपलेलं, असा एक क्षण असतोच केव्हा.
पडल्या पडल्या झोप लागणार नाही, पण झोप कधीतरी लागेल, कधीतरी लागेल. इकडे मी झोपलेलो आहे, इकडे मी जागा आहे. खरंच आहे, त्या इथे जागा आहे ना, त्या शेवटच्या क्षणापर्यंत नाम घ्या. आणि इकडे मी उठलेलो आहे, उठलेल्याच्या पहिल्या क्षणापासून नाम घ्या. झोपेत नाम घेण्याची जबाबदारी माझी. सांगणारे गुरु बसलेत तिथे. तुमचं झोपेत नाम चालेल आणि त्याची प्रचिती म्हणजे त्याचा अनुभव तुम्हाला येईल. मी घेतो जबाबदारी. अरे तुमचं ऑपरेशन आहे, अनास्थेशिया दिलेलं आहे, तुम्ही अनास्थेशिया इफेक्ट 3-4 तास असा नाम चालू राहील. जबाबदारी माझी, त्याचा प्रत्यय येईल. किती सांगू तुम्हाला उदाहरणं. आणि प्रत्यय म्हणजे काय बघा, हा एक व्यक्ती आली होती, ती म्हणाली मी खूप चालून आलेलो आहे, थकलेलो आहे, मला लवकर जेवायला द्या, मी आंघोळ करीन आणि झोपेन. कधी झोपेन असं झालेलं आहे. तो काका, लहान मुलांना कौतुक असतं ना, काका मी तुमच्याजवळ झोपू. तो लहान म्हणतो काही हरकत नाही, झोप माझ्याबरोबर. पण मी लगेच झोपणार आहे, काही हरकत नाही. तो मुलगा झोपला, हे काका झोपले. नंतर मुलगा आवाजाने जागा झाला. काकांच्या तोंडातून राम राम राम. आपण झोपेत बोलतो ना, आपण झोपेत काय बोलतोय कुणाला काही कळत नाही, बरं आहे, नाही तर आपण काहीतरी भलतंच बोलून जाऊ. पण इथे राम राम. तो छोटा मुलगा म्हणतो की काका काल तुम्ही झोपला होतात, मी बघितलं, पण तुमच्या तोंडातून राम 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 निघत होतं. हे महाराजांनी घेतलेलं तो झोपलेला असताना नाम. आपण काय झोपलो असतो म्हणजे सगळं मेलेलो असतो का? नाही. मरेतोपर्यंत कितीही अवस्था आपल्या जीवनात आल्या तरीसुद्धा लक्षात ठेवा, नाम चालू राहायला पाहिजे. मेंटल ॲक्टिव्हिटी असते. मी तुम्हाला 2 फक्त उदाहरण देतो आणि थांबतो. एक शेवटचं वाक्य वाचूया आजच्या प्रवचनाचं. महाराजांनी सांगितलं, खरे पाहिले म्हणजे जपाची समाप्ती करतो ती अज्ञानामुळे. अरे 13 कोटी संख्या झाली म्हणून काय संपलं, आता आणखीन जप करायची गरज नाही आहे? कोणी सांगितलं? जप संपलेला नाही आहे, नाम संपलेलं नाही आहे, राम संपलेला नाही आहे, सद्गुरू संपलेले नाही आहेत. 13 कोटी पूर्वी झाले, तुम्ही यज्ञ वगैरे केलात, बरोबर आहे, नवीन संकल्प करा, बरोबर. पुढे काय म्हणतात की अगदी अंतकाळी, हे अगदी लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला कदाचित एवढे नाम घेणारे लोक नसतील गोव्यात, पण अखंड नाम घेणारी मंडळी तुम्हाला गोंदवलेला आढळतील. ती घरी गेल्यानंतर आता उरलं आहे काय या आयुष्यात? मुलं सेटल झालेली आहेत, जावई चांगले आहेत किंवा सुना चांगल्या आहेत, माझं आरोग्य चांगलं आहे, मला आर्थिक चिंता नाही आहे. काय आता कशासाठी मी थांबलो एवढं? हे हाय जग बघायचं, ते बघायचं. जर सुप्रीम व्हॅल्यू जर नाम आहे, माय फर्स्ट प्रेफरन्स इज अ नाम, म्हणजे भक्ती आहे, आणि माझी टॉप प्रायोरिटी जर भक्ती आहे, तर मला सांगूच नका, मला कुठेही बोलवू नका, मी कुठेही येणार नाही आहे, मी शांतपणे घरात बसेन, घर सांभाळेन, तुमचं आणखीन काही काम असेल तर करेन, नाम चालू ठेवेन. हे जमायला काय अवघड आहे? आणि हे अवघड नाही आहे हो, हे खूप सोपं आहे. आपण त्याला अवघड बनवतो. 2 उदाहरणं तुम्हाला देतो. एक सरोजिनी नायडू, कविता, इंग्रजी कवयित्री, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःने भाग घेतला होता. कविता करताना मला पुढची सुचत नाही, पण आय एम गेटिंग आयडियाज बट नॉट गेटिंग द वर्ड्स. शब्द मिळत नाहीत पण मला कल्पना सुचत आहे. मी ती अर्ध कविता ठेवायची आणि त्या उशी ठेवून त्याच्यावर झोपायचे. याला इंग्लिश म्हणतात स्लीपिंग ओव्हर द मॅटर, स्लीपिंग ओव्हर द प्रॉब्लेम. करून बघा तुम्ही. झोपेत कोण म्हणतो मी झोपलेलो असतो म्हणून? काहीतरी पार्ट माझा जागा असतो आणि तो चांगला पार्ट असतो, हे लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर माझी कविता झालेली असायची, मी फक्त कागद काढायचो आणि लिहायचे. इन माय ड्रीम्स, इन माय डीप स्लीप द पोएम वॉज कम्प्लीटेड. दुसरे रामानुजन, ते तर गणिती होते ना, जगातले प्रसिद्ध चमत्कार वाटावे असे गणिती होते. ते म्हणाले गणितातली फॉर्म्युला किंवा सूत्र मला अडतंय काहीतरी, मी ठेवायचो त्याच्यावर उशी ठेवून झोपायचो. उठल्यावर माझे ते गणित सुटलेलं असायचं. ब्रेक थ्रू घडतं. आपण तेवढं करत नाही म्हणून झोपायच्या क्षणापर्यंत नाम घ्या, उठलेल्या क्षणापासून नाम घ्या, मधलं नाम चालू ठेवण्याची जबाबदारी सद्गुरूंची. एक उदाहरण सांगतो. बाई अत्यंत चांगली, आमच्या शाळेत इंटरव्ह्यूला येत होती, देखणी, काय पर्सनॅलिटी होती, आणि गोल्ड मेडलिस्ट, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स. म्हणलं अशी शिक्षिका आपल्याला मिळते. ॲक्सिडेंट झाला ओल्ड गोव्याच्या पुढे आणि ड्रायव्हर मेला, शरीराचे तुकडे झाले, समोरून टँकर, तो रॉंग साईडने आला वगैरे, काय अर्थ? ड्रायव्हर मेला. जिची गाडी होती ती शेजारी बसली होती, तिच्या शरीराचे 2 तुकडे झाले, मेले. समोर बसलेला मुलगा होता तिचा, तो दूर फेकला गेला, ही वाचली. पण गाडीचा जो पत्रा काही ते तो ट्रक आला, घातला गेला, त्यांचा गाल वगैरे एवढा हे केला गेला, कुरूप झाली. प्लास्टिक सर्जरी पूर्वीसारखं दिसत नाही, लक्षात ठेवा.
हे डोळा वगैरे जरा बारका झाला वगैरे सगळं. 3 महिने कोमात होत्या. आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. डॉक्टर म्हणाले तुम्ही पायाला करत श्रीराम जयराम जय जयराम, तेही आम्ही केलं. तुम्ही त्यांच्या कानात श्रीराम जयराम जय जयराम म्हणा जोरात, श्रीराम जयराम जय जयराम. कोमातून आल्या नाही. एक खोडकर त्यांचा पुतण्या आला होता दुबईहून. त्यावेळेला वॉकमन होते, तुम्हाला माहिती ना, कानाला लावायचे. त्या बाईंचा वॉकमन शेजारी पडला होता आणि त्या वॉकमनमध्ये श्रीराम जयराम जय जयराम गोंदवल्याची धून आहे ना, श्रीराम जयराम जय जयराम राम, श्रीराम जयराम जय जयराम राम, ती होती तिथे. ते पोर इतकं त्रास द्यायला लागलं, नर्स म्हणाली गेट आउट. हा इथे पेशंट्स झोपलेले आहेत. जाता जाता आई म्हणाले तो म्हणतो हा वॉकमन त्यांच्या कानाला लावून बघा बघा, घडलेला प्रसंग आहे, आमच्या ओळखीच्या आहेत त्या. वॉकमन लावा, त्याला जो काही व्हॉल्यूम असेल तो मोठा करा. हळूहळू पायाचं बोट हल्लं, त्या आल्या, नॉर्मल झाल्या. गणिताच्या 12वी, आता शाळेत शिकवणं जरा अवघड होतं. 12चे मॅथमॅटिक्सचे वगैरे क्लासेस घ्यायला लागले. कल्पना करा, इतकं नाम आत गेलं होतं कानातून, श्रीराम जयराम जय जयराम आत गेला, जागा झाला. म्हणून शेवटी आज महाराजांचं वाक्य काय की नाम इतकं आत गेलं पाहिजे की शेवटच्या श्वासाला नामच व्हायला पाहिजे. इतकंच नाही तर जीवनातली शेवटची सुटणारी वस्तू नाम असलं पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही गोंदवल्याला गेल्या काही दिवसात जी अत्यंत चांगली भक्त मंडळी होती त्यांच्या मृत्यूचे वृत्तांत रिपोर्ट बघा. माझी मावशी गेली, अखंड ध्यास होता नामाचा. डॉक्टरनी सांगितलं शी इज नो मोर, मेल्या फॉर ऑल प्रॅक्टिकल अँड मेडिकल पर्पजेस, शी वॉज नो मोर. माळ हालत होती, कधी 1 मिनिट कधी 1.5 मिनिट, अशी किती माणसं मरतात. म्हणजे श्वास संपला, डॉक्टरने मेलाय डिक्लेअर केलं तरी नाम शेवटी सुटलं पाहिजे श्वासाच्याही नंतर. हे अगदी शक्य आहे हो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, एक फिजिक्समधलं सांगतो जे तुम्हाला कळेल. सायन्सची वगैरे इथे मंडळी आहेत, लक्षात घ्या. ज्याला वी गॅदर्ड मोमेंटम म्हणतात. अगदी सोपं उदाहरण देतो. गॅरेजमध्ये मी गाडी पार्क करायला आणलेली आहे. आधी घरात आल्यानंतरच स्पीड कमी झालेलं आहे, 20चा 10, 10चा 5, आता आणखीन कमी झालेला आहे. पुढची भिंत दिसते, मी ब्रेक दाबतो, अगदी कडक ब्रेक दाबला तरीसुद्धा 1 सेंटीमीटर तरी गाडी पुढे जाईल की नाही. 1 सेंटीमीटरमध्ये मृत्यूच्या क्षणापर्यंत मी जर नाम घेतोय, मेल्यानंतर नाम 1 मिनिट तरी चालू राहायला पाहिजे. हे महाराज सांगतायत, गॅदर्ड मोमेंटम. आणि दुसरं फार सुंदर आहे, कालचक्र चालू आहे म्हणून हे वर्ष संपतंय, नवीन वर्ष होतंय. आपल्याला दीपाराधनेकडे जायचं आहे. आता सगळ्यांनी वरती जेवायला जाणार होतं, पण ते जेवण झाल्यानंतर इकडे येणार आहोत, नाम चालू राहील आणि अत्यंत सुंदर उपासना आपली सुरू होणार आहे. हे चित्र डोळ्यासमोर ठेवा. कुंभाराचं चाक, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. तो का वेडा आहे? 1 चाक आहे, त्याला 2 चाकं लागतच नाही. आपण म्हणतो संसाराची 2 चाकं म्हणजे नवरा आणि बायको, शिक्षणातली 2 चाकं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. 2 चाकं लागतात. कुंभार एक किती मडकी तयार करतो? 1 चाक फिरत असतं. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, तू विठ्ठला वेडा कुंभार. ते एक फिरतं चाक आहे. आता गंमत बघा, तिथे चिखल ठेवलेला आहे. तो चिखल चाकावर ठेवायचा, चाक फिरल्यानंतर त्याला आकार वगैरे द्यायचा, आतून सगळं काढायचं, मडकं तयार झालं की ते कापून निघून ठेवायचं. आधी तो काय करतो, काठीनं चाकाला गती देतो आणि मग चिखल आणायला जातो. गती चालू आहे, त्याच्यावर चिखल ठेवलेला आहे. आता काठीनं गती वाढवतो, कारण मला आकार द्यायचा आहे त्या चिखलाला, मडक्याचा, बरोबर आहे की नाही. गती वाढवतो आणि मडकं तयार झाल्यानंतर जातो तरी ते फिरतच असतं ना चाक. कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराचं चाक आधी फिरत असतं, मध्ये फिरत असतं, शेवटी फिरत असतं. मी जिवंतपणे नाम घेईन त्या चाकासारखं. मेलो ना तरी 1 सेकंद, 2 सेकंद, अर्धा मिनिट, 1 मिनिट माझं नाम चाललं पाहिजे. महाराज म्हणतील वाक्पठ्ठे, माझा माणूस आहे. महाराजांचा माणूस बनूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. शक्यतो आपण जेवताना बोलणार नाही आहोत. तर इथून पुढचं जे सत्र आहे, म्हणजे या वर्षाला आपण निरोप देणार आहोत, तो इतका टचिंग असेल आपल्याला की गेलं वर्ष, गेलं जीवनातलं पाव शतक, केवढा काळ आहे हा, नाही म्हणलं तरी. शक्यतो मी बोलणार नाही. अगदीच काही जेवताना मागायचं असेल तर खूण करून आणि अगदी हळू आवाजात सांगेन, हे पाहिजे.
इथे येईतोपर्यंत आणि इथे श्रीराम जयराम जय जयराम चालू असेल त्यावेळेला मी माझं मौन सोडेन. बघूया जमतंय का. काही अवघड नाही आहे. मी मौनात राहीन. आय विल कीप सायलंट. छान. अजून संपलेलं नाही आहे हे सत्र, म्हणून फक्त एकच श्लोक म्हणूया. सदा सर्वदा शांतीपाठ शेवटी म्हणायचा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच ठेवायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. हातावर हात चोळूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरची महाराजांची भव्य प्रतिमा आहे. मोठा फोटो आहे. महाराज प्रत्यक्ष बसलेले आहेत, खरे बसलेले आहेत. या दृष्टीने त्यांच्याकडे पाहूया, त्यांचं दर्शन घेऊया. श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे सुरू करूया आणि स्वतःला सांगूया, माझं मौन आता सुरू.